हाय हॅलो नमस्कार। आज आहे रविवार, त्यामुळे आज नेहमीपेक्षा खूप स्लोमध्ये कामं आवरणं चालू आहेत। बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिकचा आवाज येत असणार। ॲक्च्युली कराओकेवर हे गाणे म्हणत होते आणि मी इकडे भांडे लावत होती। पृथ्वीला पण ना भूक लागली होती, त्यामुळे नाश्ता काय बनवायचा हा विचार पण चालू होता। हे सगळे ना रात्री धुतलेले भांडे होते, जे सकाळी मी उठून लावते आणि हे प्रत्येक दिवशीचं असंच माझं सुरुवात असते सकाळची। तो नाही तो मेव आहे, तो बघतो बॉटल मधला। इकडे ना नाश्ता बनवण्याची तयारी चालू होती। ॲक्च्युली ना शनिवारी ना दुपारी पृथ्वी जेवला नव्हता, त्या चपात्या उरल्या होत्या, तर त्याचंच आम्ही आता ना पिझ्झा चपाती बनवण्याचं ठरवलं होतं। तोच पृथ्वीचा आज नाश्ता असणार होता। पिझ्झा चपाती हा ना पृथ्वीचा आवडता नाश्ता आहे, त्यामुळे जेव्हा पण हे करायचं असेल ना, तेव्हा मी त्याला जे जे काम सांगेल ना, त्याच्यासाठी तयारी लागेल ती मी त्याच्याकडून करून घेते आणि तो पण आवडीने करतो, कारण त्याला तो नाश्ता खायचा असतो ना। घे लवकर पृथ्वी, लेट होतंय, आवरायचंय मला। बघू हां बस झाला। इकडे मी चेक करत होती की ॲक्च्युली किती चपाती उरलेल्या आहेत। बऱ्याचदा ना तो जाणून बुजून चपाती उरवतो, कारण त्याला माहिती चपाती उरली तर मम्मा आपल्याला पिझ्झा चपाती बनवून देते। आत्ता पण बघा कसा ओठावर येऊन बसला आहे। जोपर्यंत त्याला खायला भेटत नाही ना, तोपर्यंत हा इथेच बसून राहणार। तर इथं आता मी पिझ्झा चपातीसाठी ना व्हेजिटेबल कटिंग करत होती। जास्ती काही नाही, बेसिक व्हेजिटेबल होते जे घरात अवेलेबल असतात ते मी व्हेजिटेबल टाकते। आत्ता पण घरामध्ये शिमला, टोमॅटो आणि कांदा होता, तेच मी टाकत होती। तर इकडे माझी तयारी सुरू झाली होती। रात्रीच्या चपाती उरल्या होत्या, त्याला मी ना पिझ्झा सॉस लावून घेते आहे। तुम्ही बघतच असाल पिझ्झा सॉस माझ्याकडे असतोच। इतर वेळेस मी पाऊच वापरायची, पण हल्ली सारखंच लागत असल्यामुळे मी रिलायन्समधून आहे ना पिझ्झा सॉसची बॉटलच घेतली होती। डीमार्टमध्ये पिझ्झा सॉसची बॉटल भेटत नाही, पण पाऊच भेटतात आणि पाऊच ना खूप लवकर संपतात, त्यामुळे ना ते परवडत नाही। तर बघा इकडे माझा सगळा सॉस लावून झाला होता आणि हे चीज ना मी एकदम टाईमवर काढलं, त्यामुळे खूप थंड होतं, व्यवस्थित असं होत नव्हतं, खेचल्या जात नव्हतं खिसणीवरती। त्यामुळे मी थोडं पहिले टाकलं आणि नंतर त्याच्यावर आहे ना व्हेजिटेबल टाकत होती। तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल शिमला, टोमॅटो आणि कांदा, एवढेच व्हेजिटेबल मी टाकले होते, कारण माझ्याकडे कॉर्न वगैरे नव्हते। आणि बघा परत एकदा मी त्याच्यावर आहे ना हे मोझरेला चीज हे किसून टाकते आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो हे टाकलं आहे। आणि आता बटर टाकून तव्यावर हे मस्तपैकी क्रिस्पी होण्यासाठी ठेवून देणार आहे। आणि चीज पण मेल्ट होतं, त्यामुळे ते असं खूप छान असं दिसलं जातं। बघा तुम्हाला दिसणारच आता। रात्रीची चपाती होती ना, त्यामुळे ती जराशी तुटत होती आणि बघा मी किती प्रयत्नाने तिला तव्यावर टाकलं होतं क्रिस्पी होण्यासाठी। अशा प्रकारे मी 3 चपाती उरल्या होत्या, तर तिन्हींचे पण पिझ्झा चपाती केली होती आणि पृथ्वीला खायला गेली होती। असं त्याचं काही बनवलं असतं ना तर पृथ्वीने खाल्लं नसतं, पण आता पिझ्झा चपाती बनवली होती तर तो सगळ्या तिन्हीच्या तिन्ही त्यांनी चपाती संपवल्या होत्या। बघा छान दिसतं ना, एकदम टेम्पटिंग असं। कसं आहे? आता हे पण खाणार? मी खाऊ? हो मी थँक्यू, नको मला, तूच खा। हे कर कटरने। पृथ्वीचा नाश्ता करून दिल्यानंतर मी लगेचच साफसफाई करायला घेतली होती। संडे होता, त्यामुळे माझी वीकली साफसफाई संडेलाच होते। तर सगळ्यात पहिले ना मी सगळे बेडशीट वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतले होते, दोन्ही बेडरूममधले। आणि इकडे ना हा अभ्यासाला बसला होता, याचा पेपर होता उद्या, त्यामुळे ना मी इकडे अभ्यासाला बसवलं होतं खाऊ घालून। आणि कारण ना संध्याकाळी ना माझ्या लहान्या बहिणीच्या घरी तिच्या मुलाचा बड्डे होता, तर तिकडे पृथ्वीला जायचं होतं। तर त्याच्यासाठी त्याला म्हटलं की आत्ताच सकाळी तो अभ्यास करून घे, म्हणजे तुला संध्याकाळी बड्डेला जाता येणार आहे। त्यामुळे तो आत्ता अभ्यासाला बसला होता। इकडे मी आवरत होती आणि तिकडे त्याचे पप्पा त्याचे रिव्हिजन वगैरे घेत होते, कारण घर आवरून मला त्याचा अभ्यास घेणं पॉसिबलच नव्हता। म्हणून मग ते बोलले की मी त्याला क्वेश्चन आन्सर वगैरे करतो, तोपर्यंत मी पूर्ण घर आवरून घेतलं होतं। किचन ओठा वगैरे साफ केला होता, लादी झाडू मारला होता।
आता फक्त लादीच पुसायची बाकी होती. त्याच्यासाठी ना मी खाली जेवढे पण वस्तू होत्या ना त्या किचन ओट्यावर ठेवल्या आणि लादी पुसायला घेतली होती. लादी पुसायला ना मला खूप टाईम लागतो, कारण मला हवी तशी लादी जोपर्यंत पुसला जात नाही तोपर्यंत मी पुसतच असते. भलेही टाईम लागला तरी चालेल, मला काहीच नको. आणि मध्ये कोणी आलेलं मला चालत नाही, त्यामुळे मग मी ना सगळ्यांना जिथे आहे तिथे व्यवस्थित सेटल व्हायला लावते आणि मी पूर्ण लादी पुसून काढते. प्रत्येक संडेचा दिवस माझा असाच जातो. कुठे बाहेर गेला एक दिवस संडेचा की म्हणजे पुढच्या आठवड्यानीच मग मला संडेची वाट बघावी लागते घराची साफसफाई करायला. तोपर्यंत घराची पूर्ण वाट लागलेली असते, कारण वर्किंग डेमध्ये मला पॉसिबलच होत नाही की साफसफाई करायची. कारण ऑफिसवरून येणार थकून वगैरे, परत जेवणाची तयारी, परत मग सगळे भांडे आवरा, या सगळ्यामध्ये ना थकून जायला होतं. आणि माझा वर्किंग आवर्स असे आहेत ना की मी कामवाली बाईसुद्धा ठेवू शकत नाही, कारण यांची शिफ्ट असते आणि मी 9:30 ते 6:30 ऑफिसमध्ये असते. मग मी बाईला बोलवू तरी कधी कामाला, त्यामुळे मग संडेला मलाच कामवाली बाई व्हावं लागतं, घराची साफसफाई करावी लागते. आणि आपल्या घराची साफसफाई बाईपेक्षा आपणच चांगली करणार हे तर नक्की. तर बघा मी इकडे फ्रेश होऊन घेतलं पटकन आणि पृथ्वीला फ्रेश व्हायला पाठवलं होतं, कारण आमचा अचानक बाहेर जाण्याचा प्रोग्राम झाला होता. ॲक्च्युली आमचा एक फ्रेंड आहे, त्याचं आम्हाला ना केळवण करायचं होतं, जे आधी मी घरी करणार होतो, पण अचानक बाहेर जायचं प्लॅन झालं. त्यामुळे ना मला आता पृथ्वीला बड्डेलासुद्धा पाठवायचं होतं. तर मी आता पृथ्वी फ्रेश झाला की सगळ्यात पहिले त्याला मी माझ्या बहिणीकडे सोडवायला जाणार होती, कारण माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे होता, तर त्याला तिकडे जायचं होतं, त्यामुळे तो आमच्याबरोबर येणार नव्हता. तर मी इकडे रेडी होत होती, तोपर्यंत तो तिकडे फ्रेश होत होता. त्याचा अभ्यासही कंप्लीट झाला होता, तर त्याला म्हटलं तू आता पटापट फ्रेश हो, तोपर्यंत मी पण रेडी होते, बाकीचे सगळे कामं आवरते. तर बघा मी इथे केस सुकवणं वगैरे माझं चालू होतं, कारण खूप ओले केस असतात माझे, दाट केस असल्यामुळे ना ते लवकर सुकत नाही. आत्ता ना माझ्याकडे हेअर वॉश करायला बिलकुल पण टाईम नव्हता, पण दुसऱ्या दिवशी ऑफिस आणि सकाळी हेअर वॉश करायचं म्हणजे खूप नाकी नऊ येतात आणि मला एवढे मोठे केस पटकन धुवायला होत नाही, त्यामुळे म्हटलं जाऊन ते पटकन केस धुवून घेऊ. आणि बघा इकडे पृथ्वी आता रेडी झाला छानपैकी. त्याला मी आत्ताच बड्डेचे कपडे घालायला लावले होते, घालूनच जा म्हटलं होतं तिकडे तू. आणि जाण्याच्या खुशीमध्ये ना आमचा बाबा जेवायलाही थांबला नाही, जेवलाच नाही तो दुपारी. तो डायरेक्ट तिकडे जाऊनच त्याने जे काय खाल्लं असेल ते खाल्लं. आणि संध्याकाळी तर बड्डे होताच, तिकडे जेवण होतंच त्याला, त्यामुळे संध्याकाळचं काही टेन्शन नव्हतं. लिफ्ट बोलो. आम्ही दोघं निघालो होतो, मी त्याला सोडायलाच चालली होती. आणि इकडे बघा ही लेडीज ना प्रत्येक वेळेस रात्री आणि दुपारी अशीच एकटी उभी असते, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. राहते 10th फ्लोअरला, पण येते वरती 12th फ्लोअरला, माहीत नाही काय इशू आहे. सिरियस असते, जेव्हा पण बघितलं ना तेव्हा ती सिरियस मूडमध्येच असते. बड्डेला जायची एक्साइटमेंट किती होती बघा त्याला मी सोडलं आणि लगेचच घरी येऊन आहे त्या कपड्यांवरच आम्ही निघालो होतो. मी काही तयार पण नाही झाली होती जास्ती, काही सिम्पल असं घरातलाच टी-शर्ट वेअर केला होता आणि खाली जीन्स घातली होती आणि आम्ही असं निघालो होतो. मध्ये काही सामान घ्यायचं होतं, ते घेतलं, ते घ्यायला हे दोघे उतरले होते, घेतलं आणि परत आम्ही आमच्या वाटेला जायला निघालो. आम्ही आमच्या नेहमीच्याच ठिकाणी चाललो होतो. ॲक्च्युली ना पावसाळ्यात हा रोड खूप सुंदर असा असतो, हिरवगार वगैरे. पण आता थंडी पण नाही म्हणता येणार, थंडी उन्हाळ्याचं कॉम्बिनेशन चालू आहे, कधी थंडी वाजते कधी गरम होतं, तर त्यामुळे थोडंसं हे रखरखीत वाटतं आहे. पण पावसाळ्यात हा जो एरिया आहे, निसर्ग आहे ना, इतका सुंदर दिसतो ना. पावसाळ्यात ना इकडे लोकांची इतकी गर्दी होते, म्हणजे जिथे बघा तिथे तुम्हाला कानाकोपऱ्यात लोक दिसतील. एक काळ होता त्यावेळेस ना इकडे कोणी दिसायचं नाही लवकर, शांत आणि मस्त सुकूनवालं होतं. पण आता जसं जसं पब्लिकला माहीत होत चाललं आहे सोशल मीडियामुळे, त्यामुळे ना इथे खूप जास्ती गर्दी व्हायला लागली. पण आता कसं ना उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये कोणी जास्त दिसत नाही, पावसाळा सुरू झाला की इथे तुम्हाला पब्लिकच पब्लिक दिसणार. असं जे शांत दिसतंय ना आता असं शांत दिसणार नाही, गाड्यांच्या लाईन वगैरे लागलेल्या असतात, कारण दिसतंच एवढं छान ना आजूबाजूला हिरवंगार आणि मस्त. तर असं आम्ही आमच्या जागेवर पोचलोच होतो. हे आम्ही नवीन शोधलेली जागा आहे
आधी पण आम्ही जायचो, पण दुसरीकडे जायचो, पण हे आम्हाला रिसेंटलीच भेटली होती जागा. खूप छान जेवण वगैरे बनवून देतात. आपण इथे नॉनव्हेज घेऊन जायचं किंवा तिथेही भेटतं असं नाही आहे मॅनेटरी की घेऊनच जावं लागतं, पण आम्ही स्पेशली घेऊन जातो आणि आम्हाला हवं तसं त्यांच्याकडून बनवून घेतो. आजचाही तोच प्लॅन होता, कारण आमच्याबरोबर जो होता ज्याचं लग्न होणार होतं तर तो मोस्टली ना त्याच्या घरी चिकन वगैरे खात नाही. तर म्हटलं त्याला आता हे शेवटचं चिकन आपण इकडूनच खाऊ घालूया. त्यामुळे आमचा हा चिकन इकडे बनवण्याचा प्लॅन झाला होता. तर आम्ही सगळं सामान आणलं होतं आणि हॉटेलमध्ये दिलं होतं बनवायला. तर म्हटलं तोपर्यंत आपण हे सगळी व्हिजिट करूया. ॲक्च्युली इथे स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. अजून बांधकाम चालू आहे, पूर्ण अजून झालेलं नाही आहे. तर आत्ता सध्या आम्ही तिकडेच बसायला जाणार होतो, पण नंतर कळालं आम्हाला की तिथे ना ऑलरेडी कोणीतरी बुक केलं आहे आणि तिकडे त्यांची प्रायव्हेट पार्टी चालू आहे, फॅमिली आहेत, त्यामुळे तिकडे अलाउडच नाही आहे बसायला. तर मग आमची थोडीशी निराशा झाली, कारण आम्हाला हवेशीर बसायचं होतं. पण ठीक आहे, नंतर जी जागा भेटली ती पण मस्तच होती, थंडगार होती, छान वाटत होतं, पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो ना तर तेव्हा ह्या स्विमिंग पूलचं काम चालू होतं. आत्ता ते छान असं तयार झालं आहे. तर आम्हाला ही खूप इच्छा होत होती, पण ग्रुप असला ना तर मजा येते. आत्ता सध्या आमच्याकडे कोणी नव्हतं, आम्ही 3घच जण होतो. तर इकडे मी उभी होती, इकडे आनंद जो नवरदेव आहे हा तो. स्टार्टरने आम्ही सुरुवात केली आणि तेवढ्याच वेळात आमचं जेवण आलं. जेवण पोटभर केलं आणि इथूनच मी माझा आजचा ब्लॉग संपवते. थँक्यू.